सुहास भोईटे, सविता झेंडे, विजय पवार, आशिष गोयल, धनंजय गर्डे, बाई सावंत, विजय कडणे, सन्माननीय दिलीप गोसावी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं मला वाटतं हाऊसिंग फेडरेशनच्या इतिहासातील सर्वात मोठी एजीएम हे ठरू शकेल असं मला वाटतं. हे सभागृह फुल भरलेलं आहेच, परंतु आता मला कोणीतरी फोटो पाठवला, खालचं सभागृह स्क्रीनवर सुद्धा तुडुंब भरलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व गृहनिर्माण संस्थांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण माझ्या अध्यक्षांना आणि संचालक मंडळांना सांगणं होतं, किंबहुना गेल्या एजीएम मध्ये थोडासा डोसच मी त्यांना दिला होता की वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांची हितगुज करण्यासाठी असते. वर्षभरात आपल्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्याला निवडून दिलं, कारभार आपला कसा करावा त्यांनी सांगितलं, आणि मग अशा वेळेला आपल्या सभासदांना जे या खऱ्या अर्थानं हाऊसिंग फेडरेशनचे मालक आहेत त्यांना वर्षभराच्या कारकिर्दीचा आढावा देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्याचबरोबर सोसायटीच्या सभासदांनी सुद्धा वर्षभरामध्ये काय अपेक्षा आहे, संघाच्या केलेल्या कामाचं कौतुक करणं आणि संघानं भविष्यात काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा अशा प्रकारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये होत असतं. आणि खरं म्हणजे मी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष झाल्यावर आतापर्यंत 7-8 वार्षिक सर्वसाधारण सभा अटेंड केल्या आणि सर्व ठिकाणी माझं सांगणं होतं की वार्षिक सभेला उपस्थित मोठी पाहिजे. मी त्या ठिकाणी स्टेट बँक फेडरेशनला गेलो, प्रचंड उपस्थित होती. मुंबई सहकारी बोर्डाची आमची एजीएम झाली, प्रचंड उपस्थित होती. आणि काल राज्य सहकारी संघाची एजीएम झाली, त्याही ठिकाणी प्रचंड उपस्थितीमध्ये राज्याच्या शिखर संघाची सभा त्या ठिकाणी संपन्न झाली. कारण मुळात जे सभासद आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांचाच जर सहकारात सहभाग नसेल तर त्या ठिकाणी आम्ही किती चांगल्या संकल्पना मांडल्या, किती चांगल्या योजना त्या ठिकाणी आणल्या, तर त्या यशस्वी होऊ शकत नाहीत. आणि म्हणून सर्वप्रथम जास्तीत जास्त सहकारी संस्थांचा सहभाग घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. आज या ठिकाणी मी अध्यक्षांसहित सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करेन की वर्षभराच्या कालावधीमध्ये दृष्ट लागावा अशा प्रकारचा कारभार आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला त्या संचालकांनी या ठिकाणी केला आहे, हे मी गेले वर्षभर बारकाईनं अवलोकन करतोय. कारण शेवटी आमचे नेते त्यावेळेचे रघुवीर सामंत साहेब यांची एक नाळ सभासदांशी जोडली होती. सभासदांचे गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न समजून घेऊन स्वतः त्यांना आपल्या परीनं मार्गदर्शन करत होते. आणि मला वाटतं तशाच पद्धतीचा एक संवाद या फेडरेशनच्या माध्यमातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर हाऊसिंग संस्थांशी त्या ठिकाणी सुरू आहे. चांगल्या प्रकारे कामकाजाची प्रगती झाली, कारभारही अत्यंत उत्तम पद्धतीनं होतोय आणि एकमेकांना विश्वास घेऊन सभासदांचा विश्वास संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी होतोय. खरं म्हणजे हाऊसिंग सेक्टर अलीकडच्या काळामध्ये फार महत्वाचं झालं. राज्यामध्ये असणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये सगळ्यात जास्त सहकारी संस्था कुठल्या असतील तर मला वाटतं हाऊसिंग सेक्टरच्या आहेत. जवळपास 1.5-2 लाखाच्या आसपास हाऊसिंग सहकारी संस्था त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मी या ठिकाणी हाऊसिंग सेक्टरला माननीय मुख्यमंत्र्यांसमोर प्रेझेंट केलं
की साहेब खऱ्या अर्थानं सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक या हाऊसिंग मध्ये राहतात. सरकाराकडे लक्ष देत असताना हाऊसिंग सेक्टरला त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्यांचा विकास असेल, पुनर्विकास असेल किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि मला सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी नव्हे एवढं पाठबळ हाऊसिंग सेक्टरला दिलंय, आपल्या हाऊसिंग फेडरेशनला या ठिकाणी दिलेलं आहे. तसं पाहिलं तर हाऊसिंगचं काम करणं म्हणजे काही सोपा विषय नाहीये. म्हणजे एखाद्या राज्याचा राज्यकारभार चालवणं सोपं आहे, पण हाऊसिंगचा सेक्रेटरीने अध्यक्ष काम करणं किती अवघड आहे तुम्हा लोकांना सगळ्यांना माहित आहे. कारण प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये एक नग असतोच की आरटीआय स्वतः वर्गणी देणार नाही, स्वतः मेंटेनन्स देणार नाही, पण अख्ख्या सोसायटीला वेटीस धरतो. आणि मग अशा वेळेला रिटायर झाल्यानंतर निवृत्त लोक, ज्येष्ठ लोक हे आपल्या हाऊसिंगचा कारभार त्या ठिकाणी करत असतात. आणि त्या ठिकाणी स्वेच्छेनं कुठलाही लाभ नसताना, फायदा नसताना हाऊसिंग सोसायट्यांसाठी या ठिकाणी आपण सारेजण अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असतात. आज हाऊसिंग सोसायट्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे राज्याच्या सहकारी संघाचा अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी ठरवले की कधी काळी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ स्थापन केला आणि एकेकाळी या राज्याला शिक्षण प्रशिक्षण देण्याचं महत्वपूर्ण काम, किंबहुना राज्याच्या सहकार चळवळीला वैभवाचे दिवस आणण्याचं काम, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा राज्य सहकारी संघाचा होता. आपल्या सगळ्यांच्या कृपेनं, आशीर्वादानं त्या ठिकाणी त्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली. आणि पुन्हा एकदा त्या राज्यातल्या सहकार चळवळीला गतवैभव आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, खारीचा वाटा त्या ठिकाणी उचलावा, या भावनेतनं अध्यक्ष झाल्यानंतर राज्याच्या सर्व सेक्टरचा एक ऍक्शन प्लॅन त्या ठिकाणी केलेला आहे. कारण शेवटी बेसिक शिक्षण प्रशिक्षण महत्वाचं आहे. केंद्र सरकारने शिक्षण प्रशिक्षणाला, कौशल्य विकासाला महत्व दिलं. राज्य सरकारने सुद्धा शिक्षण प्रशिक्षणाला महत्व दिलंय. कारण जर आपण नीटपणे स्वतः प्रशिक्षित नसू, संस्था प्रशिक्षित नसेल, तर आपल्या संस्थेचा कारभार नीटपणे आपल्याला करता येत नाही. आणि मग कधी आपण भ्रष्टाचार करत नसतो, कधी आपण जाणीवपूर्वक चूकही आपली होत नसते, परंतु कायदा, सहकारी कायदा, नियम याचं ज्ञान नसल्या कारणानं किंवा अपुरी माहिती असल्या कारणानं मग आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्शन होतात आणि कारण नसताना संस्थेवरने आपल्यावर त्या ठिकाणी कारवाई होते. आज तर मी आपलं अभिनंदन खरं म्हणजे आमचं काम तुम्ही घेतलं. राज्य सहकारी संघाचं शिक्षण प्रशिक्षण देण्याचं मूळ आमचं काम आहे. परंतु हरकत नाही, आज आपल्याला त्या ठिकाणी सरकारनं नोटिफाईड संस्था केलेला आहे आणि हाऊसिंग संस्थांना शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत केलेलं आहे. माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती राहणार आहे की आज खऱ्या अर्थानं हाऊसिंग सोसायट्यांना व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्राप्त परिस्थितीत दर्जेदार प्रशिक्षण कसं देता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपल्याला कमतरता पडली तर राज्य सहकारी संघाचे चांगले तज्ञ मार्गदर्शक सुद्धा हाऊसिंग फेडरेशनला आम्ही उपलब्ध करून त्या ठिकाणी देऊ. कारण शेवटी छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी, तिथले सभासद परेशान होत असतात आणि त्याच्यामुळे या सर्व लोकांना मार्गदर्शनाची खऱ्या अर्थानं या ठिकाणी आवश्यकता आहे. आज मुंबई जिल्हा बँक आपलं नेतृत्व करते. आज आपण हाऊसिंग सोसायट्यांसाठी
रिपेअरिंगला त्या ठिकाणी पैसे देतो. त्याचबरोबर आता आपल्यासाठी आम्ही चांगली योजना आणली की मोबाईल बँकिंग. कारण अलीकडच्या काळात स्पर्धेच्या युगात जर आम्ही त्याला सामोरं गेलो नाही तर आपली हाऊसिंगची सहकारी संस्था आपला व्यवहार, आपलं डिपॉझिट दुसऱ्या बँकेत त्यांच्या सोयी सुविधा आहेत म्हणून त्या ठिकाणी करतो. मुंबई जिल्हा बँकेनं QR कोड आणलाय. कारण आमच्याकडे तक्रार यायची की तुमच्याकडे QR कोड नाही, काही बँका मेंटेनन्सचे पैसे वगैरे QR कोडच्या माध्यमातून भरतात, सभासदांना सोपं होतं. आम्ही QR कोड सुद्धा या राज्यात देशात पहिल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला डायरेक्ट QR कोड कुठला असेल तर ते आपल्या मुंबई जिल्हा बँकेला. आणि म्हणून माझी या निमित्तानं आपल्याला विनंती राहणार आहे की ही आपली बँक आहे. नॅशनलाइज बँका आपल्याला त्या ठिकाणी आपल्या हाकेला देऊन लगेच मदतीला येत नाही. खासगी बँका या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करतात पण आपल्या उपयोगाला येत नाही. परंतु आपल्या हक्काची बँक, तुमची बँक ही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. उद्या आमच्या हाऊसिंग सोसायटीना अकाउंटमध्ये जरी फाटकी नोट आली तरी चेअरमन सेक्रेटरी मला फोन करतो, भाऊ त्या ठिकाणी नोटा जरा आम्हाला चांगल्या द्यायला सांगा. आपल्या खासगी बँकेचा मॅनेजर तरी भेटतो का आपल्याला? आणि मग जर ही मुंबईची आर्थिक राजधानी ही देशाची आहे, सहकार आपला एवढा मोठा आहे, सहकारी संस्थांचं जाळं मुंबईत आहे, तर मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा कमांड त्या ठिकाणी वर्चस्व हे सहकाराचं असलं पाहिजे. त्या जाणीवेतनं आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करण्याची अत्यंत आवश्यकता या ठिकाणी आहे. खरं म्हणजे हाऊसिंग सेक्टरमध्ये एक आपण क्रांतिकारक अशा प्रकारची योजना आणली. खरं म्हणजे योजना काय मी नवीन आणली नाही. कधी काळी त्या ठिकाणी सोसायटी एकत्र येऊन कॉन्ट्रॅक्टर नेमून आपल्या इमारतीचा कर्ज घेऊन विकास करत होती. म्हणजे मला आठवतंय की मृणालताई गोरे यांनी नागरी निवारा त्या ठिकाणी वसाहत उभी केली तेव्हा काही कोणी बिल्डर नव्हता. त्यांनी त्या ठिकाणी सोसायटीनं कॉन्ट्रॅक्टर नेमला, कर्ज घेतलं आणि आज त्या ठिकाणी मोठी वसाहत त्या हाऊसिंग सोसायट्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. नंतरच्या काळात थोडे आपण आळशी झालो. आपल्याला त्रास घ्यायला त्या ठिकाणी होत नव्हतं म्हणून आपण सोपा मार्ग केला, बिल्डरच्या ताब्यात दिलं की सुटलो आपण. बिल्डर संकल्पना का आली तर पैसे बिल्डर लावतो, परत त्या ठिकाणी परवानग्या सहज मिळत नाही, मग अंडर टेबल काय डिलिंग असेल ते बिल्डर करतो. मग मी विचार केला की जर या ठिकाणी या दोन्ही गोष्टी आपण दिल्या तर त्या ठिकाणी हाऊसिंग सोसायटी स्वतःचा स्वयंपुनर्विकास करू शकेल. मी माझ्या सहकारी संचालकांना विश्वासात घेऊन मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं आम्ही कर्ज धोरण केलं आणि गृहनिर्माण संस्थांसाठी मुंबई बँक कर्ज द्यायला पुढे आली. केवळ कर्ज देऊन भागणार नव्हतं तर त्याचबरोबर सरकारी दरबारी त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सवलती आवश्यक होत्या, ज्याचा उल्लेख मगाशी काटकर साहेबांनी केला. गोरेगावला आपल्या सगळ्यांची आपण मोठी हाऊसिंग परिषद घेतली, ज्याला 10-12 हजार हाऊसिंग सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि तिथे या स्वयं पुनर्विकासासाठी 18 वेगवेगळ्या मागण्या आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या होत्या. तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. 18 पैकी 16 शासन निर्णय देवेंद्रजींच्या पुढाकारानं या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी झाले आणि मग सरकारचा राजश्रय मिळाला, आपले मुंबई बँकेचे पैसे मिळाले आणि स्वयं पुनर्विकास आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आज मुंबई जिल्हा बँकेकडे जवळपास 1600 प्रस्ताव हाऊसिंग सोसायट्यांचे त्या ठिकाणी आलेले आहेत.
40-45 गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्या ठिकाणी आपण कर्ज दिलंय आणि 18 इमारती उभ्या राहिल्या. लोक चाव्या घेऊन घरातही राहिला त्या ठिकाणी गेले. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की कोणाचा विश्वास बसणार नाही की बिल्डर किती फायदा कमवायचा आणि आपल्या सोसायटीचं कसं शोषण होत होतं. पारनेरला सदानंद रोडला नंदादीप नावाची सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. ते पुनर्विकासाला त्या ठिकाणी गेले, बिल्डरकडे गेले. बिल्डरनं त्यांना त्या ठिकाणी 360च्या ऐवजी 700 स्क्वेअर फीट देण्याचं मान्य केलं. त्या दरम्यान आमची स्वयं पुनर्विकासाचं वारं सुरू झालं होतं. ते आमच्याकडे आले. मला विचारलं, प्रवीण भाऊ, स्वयं पुनर्विकास आपण त्या ठिकाणी केलाय, आम्हाला पैसे मिळतील का? मी म्हणलं तुमच्यासाठीच योजना आहे. त्यांनी आमच्याकडे कर्जासाठी अर्ज केला. 40 कोटी रुपये आम्ही त्यांना मंजूर केले. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, 360 स्क्वेअर फीटातल्या सभासदाला बिल्डर 700 स्क्वेअर फीट द्यायला तयार झाला होता. किती मिळाला असेल त्यांना? 1400 स्क्वेअर फीट मध्ये राहायला गेले त्या ठिकाणी. म्हणजे चमत्कार आहे. याचा अर्थ 700च्या वरचे 700 स्क्वेअर फीट हा बिल्डर आपल्या जीवावर कमावणार. जागा आपली, मालक आपण कमावणार तो. चारकोपला श्वेतांबरा नावाची गृहनिर्माण संस्था होती, ज्याला आपण अनेक उपस्थित होता. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री चाव्या द्यायला आले होते. त्यांनी ते घरही बघितलं, बिल्डिंग बघितली, तेही अचंबित झाले. तिथे 400 स्क्वेअर फीटात राहणाऱ्या गृहनिर्माण संस्थेतल्या सभासदाला बिल्डर 750 स्क्वेअर फीट देणार होता. 1100 स्क्वेअर फीटामध्ये ते राहायला गेले. मुख्यमंत्री त्यांना घरात सोडायला चावी द्यायला त्या ठिकाणी आले होते. एक अभूतपूर्व अशा प्रकारचं स्वयं पुनर्विकासाचं अभियान आपण मुंबई शहरात सुरू केलंय. आणि म्हणून याचा फायदा सर्वसामान्यांना होतो. प्रश्न हा केवळ जागा मोठी मिळते एवढ्या पुरता सीमित नाही. या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी प्रत्येक क्षेत्रात भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. कारण आपण अमेरिकेचं काय चाललंय बघता, मग प्रत्येक गोष्ट आपण आपली उभी केली पाहिजे. हे आत्मनिर्भर हाऊसिंग आहे. स्वतःची इमारत हाऊसिंग स्वतः उभी करा, अशा प्रकारचा सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करतोय. त्यांच्या विचाराला पुढे नेण्याचं काम करतोय. बरं, याच्यामध्ये आपला स्वाभिमान आहे. बिल्डरला जायचं, जागा आपली, मालक आपण. बिल्डर एअर कंडिशन केबिनला कुठेतरी नरिमन पॉइंटला बसलेला, आमचा चेअरमन सेक्रेटरी बाहेर त्या स्टुलावर बाकड्यावर बसलेला असतो. जागा आपली, मालक आपली, लाचारसरतेच्या दरवाजाच्या बाहेर. इथे तुम्ही ठरवणार आहात. इथे गुणवत्तेला प्राधान्य आहे. बिल्डरला तुमच्या गुणवत्तेशी देणं नाही की चांगली इमारत उभी राहिली पाहिजे, माल चांगला पाहिजे, सिमेंट चांगलं पाहिजे, स्टील चांगलं पाहिजे. त्याला तुम्हाला बांधून देऊन मोकळवायचं आहे. त्याला सेलेबल इमारती चांगली पाहिजे, तिथे त्याला कमवायचं असतं. इथे माल कुठला टाकावा, सिमेंट कुठला असावा, गुणवत्ता कशी असावी, हे तुम्ही ठरवता. बिल्डिंगचा डिझाईन कसा असावं, प्लॅन कसा असावं, तुम्ही ठरवता. तुमचा सहभाग असतो. बिल्डर मध्ये तुम्हाला विचारत पण नाही. बिल्डर एकदा अग्रीमेंट झाली, कन्सेंट घेतला, तुमचे तुम्ही बिल्डरच्या मागे आपल्याला नाचायला लागतो. आणि म्हणून माझी विनंती आहे, आज मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आपण या सभागृहात आहात. खालच्या सभागृहात सुद्धा अशाच प्रकारची स्क्रीनवर गर्दी जमलेली आहे. आपण स्वयं पुनर्विकासाला पुढाकार घ्या. पहिला मला भीती वाटली, स्वयं पुनर्विकास. आता आपण मुंबई बँकेचा जीव केवढा, आमच्या 15,700 कोटीची उलाढाल, आता 1600 प्रकरणं आलेत. आपण पैसे देऊ शकतो का? परंतु एका गोष्टीवर माझा नेहमी ठाम विश्वास असतो, जेव्हा आपण एखादं चांगलं काम हातात घेतो त्यावेळेला मार्ग आपोआप त्या ठिकाणी निघत असतात.
मी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या ठिकाणी मिळतो, अजून पैसे लागतील. त्यांनी राज्य सहकारी बँकेला सांगितलं की या स्वयं पुनर्विकासासाठी पैसे द्या. राज्य बँकेनं 1,500 कोटी रुपये आपल्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी. त्यांनी भागणार नाही. मी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटलो, माननीय मुख्यमंत्री सोबत होते. एनसीडीसी म्हणून जे केंद्राचं नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, त्यांच्याकडे मी त्या ठिकाणी पैसे मागितले आणि त्यांनी सुद्धा 1,000 कोटी रुपये आपल्या स्वयं पुनर्विकासाला मान्य केलेले आहेत. काही अटी शर्ती आहेत, त्याही आपण निकाली काढतो. त्यावर थांबलो नाही. पुन्हा गेल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की साहेब आपण थकामी द्या. बोला 2,000 कोटीची थकामी द्या. तसं मुख्यमंत्र्यांकडे थोडं बऱ्यापैकी चालतं माझं, त्याच्यामुळे हट्ट करतो, आग्रह करतो. बरं माझं स्वतःसाठी कधीच नसतं. जे असतं ते पब्लिकसाठी असतं, लोकांसाठी असतं. आणि बोललो 2,000 कोटीची थकामी द्या. तर बोलले अरे बाबा राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे, मला बोले 1,000 कोटीची थकामी तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटला देतो. म्हणजे 1,500 कोटी, 1,000 कोटी आणि 1,000 कोटी, 3,500 कोटी रुपये आज आपल्या हाऊसिंगच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि त्यामुळे पैशाची आपल्याला अजिबात चिंता नाहीये. पैसे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. सरकार त्या ठिकाणी आणखी काही सवलती देत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तर मी जेव्हा हे करता येईल हे पाहिजे बोलायचो, तर त्यांनी माझ्याच गळ्यात माळ टाकली. बोलले दरेकर समिती नेमू, तुम्हाला जे काही सेल्फ डेव्हलपमेंटला हवंय ते आम्हाला सांगा, आम्ही मंजूर करू. मग सरकारने माझ्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी समिती नेमली. 3 महिन्यामध्ये सरकारने काय सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भात करावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं. मी राज्यभर फिरलो 2.5 महिने. अनेक बैठका घेतल्या. हाऊसिंगच्या तज्ञांशी बोललो, लिगल सेक्टरशी बोललो, फायनान्सशी बोललो. आणि त्या ठिकाणी 2.5 महिन्यात राज्य सरकारला माझ्या अभ्यास गटाचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला. आणि तुम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की जनरली अहवाल येतात, सरकार त्या ठिकाणी ठेवून देतं. परंतु ज्या वेळेला विधिमंडळामध्ये मी मुख्यमंत्र्यांना अहवाल दिला, राज्याचे उपमुख्यमंत्री तेव्हा होते, सहकार मंत्री होते, माननीय मुख्यमंत्र्यांनी माझा अहवाल जसाच्या तसा स्वीकारला. केवळ स्वीकारला नाही, तर त्यांनी सांगितलं मी कॅबिनेटला जातोय आणि कॅबिनेटमध्ये निर्णय करतोय. केवळ निर्णय करणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये एटीआर, ज्याला ऍक्शन टेकन रिपोर्ट बोलतात, तो सुद्धा मी महाराष्ट्राला सादर करेन. एवढे आपल्या विषयाचं गांभीर्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलंय. जवळपास आता राज्याचं सेल्फ डेव्हलपमेंट अथॉरिटी स्थापन करण्याचा निर्णय झाला. कदाचित 2-3 दिवसामध्ये हे महाराष्ट्र सेल्फ डेव्हलपमेंट अथॉरिटी त्या ठिकाणी निर्माण होईल, प्राधिकरण निर्माण होईल आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. कारण एकदा प्राधिकरण झालं की त्या ठिकाणी मान्यता असतील, त्या ठिकाणी पैसे उभं करणं असेल, तुम्हाला स्वस्त दरात कर्ज देणं असेल, या सगळ्या गोष्टी त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे. आणि त्याच्यामुळे हाऊसिंगमध्ये आपण रिव्होल्युशन करतोय, हाऊसिंगमध्ये आपण क्रांती करतोय. परंतु ती करत असताना अजूनही त्या ठिकाणी हाऊसिंग सोसायट्यांनी पुढाकार ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे तिथे आपण कुठेतरी कमी पडतो. कारण प्रत्येक ठिकाणी मुठभर नेते असतातच. प्रत्येक सोसायटीत 1-2 तरी कलाकार असतात. आणि ज्या बिल्डरकडे व्यवस्थित साठे-लोटा असतं आणि मग आपल्यासाठी अख्ख्या सोसायटीला वेटीस धरतात, अख्ख्या सभासदांना वेटीस धरतात. परंतु इथे सगळं पारदर्शक आहे. इथं जे काय आहे ते सोसायटीने करायचं आहे. त्या कंत्राटदाराला बिल द्यायचं असेल तरी त्या ठिकाणी सोसायटीचा चेअरमन सेक्रेटरी देणार आहे. त्याच्यामुळे ते संशय घ्यायला जागाच कोणाला नाहीये. आणि आता आपण 51% सुद्धा त्या ठिकाणी करून घेतलंय. आज 12% कर्ज आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझ्या अहवालात विनंती केली की आपण सगळ्यांना सवलती देतो. मध्यमवर्गीय माणूस या हाऊसिंगमध्ये राहतो, 4% सवलत देऊन
8% कर्ज उपलब्ध करा, जेणेकरून अधिकची फिजिबिलिटी हाऊसिंगचा प्रकल्प त्या ठिकाणी होण्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे. आपण अनेक चांगल्या सवलती दिल्या. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही धोरण आणलं तेव्हा आपली मध्यमवर्गीय माणसं चेअरमन सेक्रेटरी असायचे. माझ्याकडे म्हणाले, भाऊ योजना चांगली आहे तुमची, पण मी इथे चेअरमन सेक्रेटरी, मला पगार आहे 20,000 रुपये. आमच्या सभासद इकडे तिकडे काम करतात. तुम्ही 20, 40, 50 कोटीची लायबिलिटी जर आमच्यावर दिली तर आमच्या 4 पिढ्या पुढच्या आल्या तरी तुमचे पैसे पेड करू शकत नाही. मलाही त्या ठिकाणी पटलं. संचालक मंडळासमोर जाऊन सगळ्या सोसायटीची लायबिलिटी आम्ही काढून टाकली की फक्त जमीन मॉर्गेज आणि सेलेबल त्या ठिकाणचा माल मॉर्गेज. त्यामुळे एकदम सुटसुटीत अशा प्रकारचं या ठिकाणी आपण धोरण केलेलं आहे. सरकारचा राजस्व आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी स्वयं पुनर्विकासाला यावं अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतोय. आज आपण बघाल, ज्याचा उल्लेख मगाशी प्रकाश दरेकरांनी केला की हाऊसिंग सोसायट्यांसाठी आपण मुलुंडवरनं फोर्टला यायला लागायचं, त्या ठिकाणी दहिसरवरनं फोर्टला यायला लागायचं आणि मग आपला दिवस फुकट जायचा. शेवटी कार्यकर्ता म्हणून बारीक बारीक गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं. दिवस फुकट जायचा, वेळ जायचा, परत पैसे दिवसभराचे जायचे. येणार तर 1-2 लोक सोसायटीची बरोबर, जेवण चहा नाश्ता आला म्हणजे 500-1000 रुपयाचा खर्च होता. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की आम्हाला त्या ठिकाणी जागा द्या. आपण विक्रोळीला हायवेला मोक्याच्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी घेतली. आज त्या ठिकाणी आपलं उपकेंद्र बांधून तयार आहे. पुढच्या 8-15 दिवसानंतर आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग करणार आहोत आणि तिथे आपण उपनगरातल्या 12,000 सोसायट्यांना कनेक्टिव्हिटी देणार आहोत. आता डिजिटलायझेशन युग आहे. उद्या सोसायटीच्या सभासदांनी आपल्या सोसायटीच्या ऑफिसमधनं जरी त्या ठिकाणी कनेक्ट आमच्या त्या केंद्रावर केलं तर तिथले असणारे तज्ञ मार्गदर्शक वकील त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन त्या ठिकाणी करतील. तुम्हाला जायलाही नको, सोसायटीच्या ऑफिसला बसून सर्व गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण करतोय. तशाच प्रकारे आरेच्या गेटवर आपण जागा मिळवले, त्याची प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. ते सुद्धा काम आपण महिनाभरात चालू करू आणि त्याच्यामुळे दोन्ही सबबला, ईस्टर्न सबब आणि वेस्टर्न सबबला 2 हाऊसिंग फेडरेशनची उपकेंद्र या संस्थांच्या सेवेसाठी आपण त्या ठिकाणी करत आहोत, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मनापासून धन्यवाद देईन की जेव्हा जेव्हा आपण सहकारासाठी मागितलं, जेव्हा जेव्हा आपल्या हाऊसिंगसाठी आपण जे जे मागितलं ते त्यांनी आपल्याला बिनदिक्कत त्या ठिकाणी दिलं आणि एक आशीर्वाद आणि पाठबळ आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं माझ्या आणि व्यासपीठावर आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी आहे. आज मुंबईमध्ये आपण सहकार भवन करतोय. प्रतीक्षा नगरला एक मोठा भूखंड या ठिकाणी मागितला, तोही माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला. त्याचंही आता सीसी येईल, तेही 10-15 दिवसामध्ये आपण त्याचं उद्घाटन करतोय आणि 12 माळ्याचं सहकार भवन, ज्याच्यात ट्रेनिंग सेंटर असेल, ज्याच्यामध्ये लायब्ररी असेल, ज्याच्यामध्ये कॉन्फरन्स हॉल असतील, अशा प्रकारचं मुंबईतल्या सहकारी संस्थांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारं केंद्र सुद्धा आपण या ठिकाणी लवकरच उभं करतोय. त्याच्यामुळे जे जे म्हणून हाऊसिंग सेक्टरसाठी करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी मी सरकारच्या मदतीनं आपल्यासाठी करतो, हे या ठिकाणी नम्रपणाने सांगू इच्छितो. त्याचा उल्लेख काटकर साहेबांनी केला की इच्छाशक्ती असेल की काही होतं. त्यावेळेला त्यांनी प्रश्न मांडला त्या ठिकाणी गोरेगावच्या परिषदेमध्ये की अभ्युदय नगरचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून झाला पाहिजे. अनेक वर्ष, मला वाटतं 60, 70, 80 वर्ष ही लोक विकासाच्या प्रतीक्षेत, मध्यमवर्गीय माणसं आहेत, मध्यमवर्गीय मराठी माणसं राहतात नाही. अनेकदा त्यांनी प्रयत्न केला, अनेक बिल्डर आले, परंतु विकास काय झाला नाही. मला वाटतं 200 स्क्वेअर फीटाच्या घरात राहतात. असं कुठेही नाही मुंबई
की 200 स्क्वेअर फीटाच्या घरात आज ते 641 स्क्वेअर फीटाच्या घरामध्ये जाणार, तिप्पट. आणि याचं सारं श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांनी. आता त्यांचं बीड ही फायनल झालंय. 8-15 दिवसामध्ये अंतिम निर्णय होऊन त्या ठिकाणी अभ्युदयनगरचं जवळपास 4-5 हजार त्या ठिकाणी लोकांचं भविष्य त्या ठिकाणी या माध्यमातून विकसित होणार आहे. आणि त्याच्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी सतर्क झालं पाहिजे. माझी तर अपेक्षा आहे की आज सहकार अडचणीत आहे. कधी काली या राज्यामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्रातला सहकार हा भक्कम होता, इतर राज्यांना दिशा देणारा सहकार होता. आज ग्रामीण अर्थव्यवस्था पहिली आपली सहकारावर अवलंबून होती. ग्रामीण भागाचा विकास झाला तो सहकारावर झाला, पण आज सहकाराच्या बाबतीत सहकाराला ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे. आज सहकार त्या ठिकाणी दिवसेंदिवस खाली जातो. आज केवळ एक सेक्टर नाही, सगळ्या सेक्टरची ती अवस्था आहे. अर्बन बँका राज्यात 500 अर्बन बँका आहेत, त्यातल्या 200-250 बँका डबघाईला आल्या, काही बंद पडल्या. त्या बँकांना आज आपण ऊर्जितावस्था द्यायला पाहिजे. पतसंस्थांचा अनेक विषय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सेक्टरचे विषय आहेत. हे सगळे विषय घेऊन राज्य सहकारी संघाचा अध्यक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सहकाराला पुन्हा ते गतवैभव आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि मग या प्रत्येक क्षेत्रामध्ये अडचणी काय आहेत? कारण काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये आपल्या राज्यातील नेते शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की सहकारात अडचणीत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एखादी समिती नेमून प्रत्येक सेक्टरचा अभ्यास करून नेमकं त्या सेक्टरसाठी काय केलं पाहिजे यासाठी समितीची आवश्यकता आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळात मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून अशा प्रकारची समिती नेमून पुन्हा एकदा राज्याच्या सहकार चळवळीचा आढावा आपण सरकारसमोर ठेवू. आणि निश्चितपणे या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जे म्हणून आपली संस्था आपली सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी करता येईल ते निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे की केंद्रीय मंत्री अमित भाई यांनी सांगितलेलं आहे की सहकार से समृद्धी, सहकारातला व्यवहार सहकारात करा. आपण जर सहकारातला व्यवहार जर सहकारात केला नाही तर कसा सहकार मोठा होणार? मी नेहमी त्या ठिकाणी सांगतो, पतसंस्था आमच्या असतात, डिपॉझिट ठेवतात आयसीआयसी बँक, ऍक्सिस बँक. अरे बाबा, आपली जिल्हा बँक आहे ना, या बँका आपल्याला कधी येतात का मदतीला? मुंबई जिल्हा बँक आपली सर्व सणांची बँक, गिरणी काम करायला पैशाचं आहे, आपण देतो. कुठली बँक देत नाही. माथाडीला पैसे पाहिजे, कोण देत नाही, जिल्हा बँक आपण देतो. हाऊसिंग डेव्हलपमेंट योजना आणली, कोण पैसे देत नाही, आपण पैसे देतो. लाडक्या बहिणीला सरकारनं 1,500 रुपये दिले, कोण पैसे देत नाही, आम्ही बिनव्याजी कर्ज 1 लाखाचं देतो. मग तुमच्या माणसांची तुमची बँक असताना आपण व्यवहार करतो दुसऱ्या बँकेत का? तर तो मॅनेजर कधीतरी एखादा पेन घेऊन येतो, एखादा पुष्पगुच्छ घेऊन येतो वाढदिवसाला, की खुश झाला आमचा चेअरमन सेक्रेटरी. आता आम्ही पण ते सुरू केले. आम्ही सांगितलं अधिकाऱ्यांना बुके घेऊ, कारण तुमच्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना आणि योजना जर आम्ही घेऊन येतोय तर आपली बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला पाहिजे ना, ती जबाबदारी आहे आपली. आज हाऊसिंग सोसायट्यांचे जवळपास 5,000 कोटी रुपये, बरोबर ना साहेब? पतपेढ आणि हाऊसिंग सोसायटींचे हे इतर बँकांमध्ये त्या ठिकाणी डिपॉझिट आहे. आता एवढं बँक डिपॉझिट जर मुंबई जिल्हा बँकेत आले तर आपल्याला कशाला कोणाकडे पैसे मागायला पाहिजे? आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती, आपण हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी असा, आपण पतसंस्थांचे असा, आपल्या सगळ्यांचे पैसे हे आपल्या जिल्हा बँकेत आले पाहिजे, सहकारात आले पाहिजे. सहकारातला व्यवहार सहकारात झाला पाहिजे. एखादी गोष्ट खरेदी करायची असेल तर ग्राहक स्टोअर जर सहकारी असेल तिथे आपण गेलं पाहिजे. आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर सहकारी संस्थेच्या माध्यमातून करूया. आणि अशा प्रकारे जर सहकारातला व्यवहार सहकारात केला
तर आपल्याला कोणाचीही गरज भासणार नाही. म्हणजे सरकारचा बजेट आहे त्यापेक्षा जास्त उलाढाल आणि व्यवहार आपल्या सहकारात आपला आहे. फक्त त्याला आता कोऑर्डिनेशन करण्याची आवश्यकता आणि ते काम निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत. म्हणून हाऊसिंग सोसायटीच्या प्रतिनिधींना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की आपलं जे डिपॉझिट असेल ते जिल्हा बँकेमध्ये ठेवा, कारण तुमच्या सोसायट्यांचा स्वयं पुनर्विकासासाठी आपल्याला पैशाची गरज आहे आणि त्यावर आपण व्याजदरही चांगला देऊ. आता QR कोड झालाय, मोबाईल बँकिंग झाले, त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या सेवाही आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देऊ. या ठिकाणी हाऊसिंग चॅप्टर आपण आणलेला आहे, परंतु अजून त्याचे रूल्स झालेले नाहीयेत. त्यामुळे बायलॉज मध्ये अडचणी येत आहेत. शिंदे साहेब, लवकरच आपण या संदर्भामध्ये शासन स्तरावर रूल लवकरात लवकर बनवण्यासाठी त्या ठिकाणी आपण सांगू आणि तुम्हाला तो विषय मार्गी निश्चितपणे आपण लावून देऊ. सर्व सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या शासकीय जमिनी संदर्भात सुद्धा बिगर शेती म्हणजे येण्याची फी कायम सरकारनं त्या ठिकाणी बंद केलेली आहे. आपल्या वारंवार आग्रहामुळे भोगवटाधारक जे ओसीचा विषय होता त्याचं सुद्धा सरकारने त्या ठिकाणी धोरण जाहीर केलं आहे आणि त्यामुळे साधारणतः 25,000 गृहनिर्माण सोसायट्यांना याचा फायदा होणार आहे आणि तशा प्रकारचे सर्व प्राधिकरणांना सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून जे म्हणून सरकारच्या माध्यमातून करता येईल तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपल्या सहकार चळवळीला, आपल्या हाऊसिंग चळवळीला ताकद देणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत त्या आपण निश्चितपणे करत आहोत. राज्य संघाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निश्चितपणे सहकारी संस्था असतील, वेगवेगळे फेडरेशन्स असतील, संघ असतील, जिल्हा बोर्ड असतील, हे सशक्त झाले पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे. या भावनेतनं येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन या ठिकाणी करणार आहोत. परंतु यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सगळ्या संस्थांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आपला सहभाग या ठिकाणी महत्वाचा आहे आणि त्या ठिकाणी एक आशेचा किरण दिसतोय. कारण आता सगळे लोक यायला लागलेत, सहकारात त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत. आज एजीएम बघितली, हा हॉल फुल, खाली हॉल फुल. याचा अर्थ येणारा काळ हा सहकारासाठी निश्चितपणे चांगला राहील आणि आपण जर असेच ताकदीनं या सहकार चळवळीला जर ताकद दिली तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये पुन्हा एकदा सहकाराचं पुन्हा ते गतवैभव आणू अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा माननीय अध्यक्ष प्रकाश दरेकर, त्यांचे सर्व सन्माननीय संचालक यांचं मनापासून अभिनंदन करतो की वर्षभरामध्ये आपल्या हाऊसिंग सेक्टरसाठी आपण समाधानकारक काम त्या ठिकाणी केलेलं आहात आणि हाऊसिंग सेक्टरच्या सभासदांनी सुद्धा आपल्याला भरभरून अशा प्रकारचं सहकार्याने आशीर्वाद केलाय. या समन्वयातना आपण मुंबईची हाऊसिंग चळवळ आणखी सशक्त करू आणि राज्याच्या सहकाराला मुंबईचा हाऊसिंग सेक्टर दिशा देईल अशा प्रकारची आपण येणाऱ्या काळामध्ये आपलं कामकाज करू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण सारेजण या ठिकाणी आलात, काही प्रश्नही या ठिकाणी उपस्थित केलेत. तुमच्या एका SROच्याच बाबतीत मला वाटतं तक्रार दिसते, पण त्याला पण तुम्ही त्या ठिकाणी निवृत्त झालेला आहे. परंतु आज ही लोक अत्यंत मेहनतीनं काम करतात. जर अशा प्रकारचे SRO असतील किंवा कोण संबंधित असतील तर पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत याची आपण त्या ठिकाणी काळजी घ्या आणि आपल्या सभासदांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्या अशा प्रकारची नम्र अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. सर्व हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचं, उपस्थितांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.